तो कोणाला स्वर्ग पाहिजे त्यांना स्वर्ग दिलेला आहे, कोणाला मोक्ष पाहिजे त्यांना मोक्ष दिलेला आहे. कोणी सांगितलं नाही नाही आम्हाला तुमच्या पायाची सेवा पाहिजे, घ्या आमचे पाय तुम्हाला घ्या. कोणी सांगितलं देवा नाही नाही तुमच्या सहित लक्ष्मी सहित सगळं शरीरच त्याची सेवा मला करायची. शेष भगवंतांनी ही सेवा मागितली, दिली. पण हे सगळं जरी दिलं तरी आम्ही आमच्या प्रेमळ भक्तांच्या करता वेगळंच ठेवतो म्हणे. हे सगळं दिलं आहे परंतु त्यांची त्यांची इच्छा आहे त्यांच्याकरता ते दिलं आहे. परंतु भगवान परमात्मा म्हणतात परी आपण पेविन जे एक ते तैसेची सुख साजूक प्रेमळा लागी देख ठेविले जतन. पण भगवान परमात्मा म्हणतात हे सगळं जरी आम्ही देत असलो, कोणाला स्वर्ग दिलं, कोणाला वैकुंठ दिलं, कोणाला मोक्ष दिला, कोणाला माझं शरीरच देऊन टाकलं, हे सगळं जरी देत असलं तरी काही गोष्टी आम्ही राखून ठेवलेल्या आहेत. आणि त्या कोणाकरता राखून ठेवलेल्या आहेत? आमचे जे प्रेमळ भक्त आहेत त्यांच्याकरता राखून ठेवलेले आहेत. परी आपण पे विन जे एक ते तैसेची सुख साजूक प्रेमळा लागी देख ठेविले जतन. परी आपण पे विन जे एक, ह्या आपण पे विन शब्दाचे मराठी भाषांतर ज्या ज्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. आपण पे विन एक म्हणजे काय हो आनंदी महाराज? आपल्या देहाशिवाय. मामांच्या ज्ञानेश्वरीत अर्थ केलाय की आपण पे विन म्हणजे मीपणाचा लेश नाही असं प्रेम. आपण पे विन शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीत वेगवेगळा केलेला आहे. कारण मागच्या ओळीचा संदर्भ जर पाहिला तर मागच्या ओळीमध्ये भगवान म्हणतात आम्ही आमचं शरीरसुद्धा दिलेलं आहे लक्ष्मीला. लक्ष्मी सहित शरीरसुद्धा शेषाला दिलेलं आहे. कोणाला स्वर्ग दिलेला आहे, कोणाला मोक्ष दिलेला आहे. पण आमच्याशिवाय सुद्धा आपण पे विन जे एक, पण माझ्याशिवाय सुद्धा एक उरलेलं आहे म्हणे. माझ्याशिवाय याचा अर्थ माझ्या शरीराशिवाय सुद्धा असाही अर्थ केलेला आहे काहींनी. आणि मामांनी असा अर्थ केलेला आहे की आपण पेविन म्हणजे ज्याच्यात आपलेपणाचा स्पर्श नाही, मीपणासुद्धा ज्या प्रेमामध्ये नाही, प्रेमाचं विशेषण आहे. आपण पेविन जे एक या ठिकाणी भगवान म्हणतात परंतु ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे ताजे प्रेमसुख ते प्रेमळ भक्तांकरता मी जतन करून ठेवले आहे अशी समज. म्हणजे भगवान परमात्मा सर्व काही देतात पण प्रेम मात्र जपून ठेवतात बरं का. तसं माणूससुद्धा लौकिकात व्यवहारातसुद्धा तुम्ही पहा, मनुष्य ज्याला जे पाहिजे ते देतो. सगळ्यांच्यावर मनुष्य प्रेम करतो पण तारतम्याने प्रेम करतो. जसं समोरून प्रेम असेल तसं मनुष्य प्रेम करतो. कोणावर कोणाला काय द्यायचं, कोणाला पैसे पाहिजेत पैसे देतो, कोणाला आणखीन काय पाहिजे हे देतो. पण प्रेम मनुष्य त्याच्यावरच करतो ज्याचं आपल्यावर अनन्य प्रेम असतं. समोरचं प्रेम पाहतो आणि त्याप्रमाणे मनुष्य प्रेम करत असतो व्यवहारात सुद्धा. तसंच भगवान परमात्मा सुद्धा आहेत. भगवान परमात्मा म्हणतात बाकीचे भक्त आहेत त्यांच्यावरही मी प्रेम करतो. कोणी स्वर्ग मागितला त्याला स्वर्ग दिलेला आहे, मार्ग खुले करून ठेवलेले आहेत. कोणी मोक्ष मागितला त्यांना सांगितलेलं आहे ठीक आहे मोक्ष घ्या. तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ज्याला जे पाहिजे भगवंताकडे सर्व काही आहे. अनेक भगवंताकडे येणारे भक्त आहेत. आर्त भक्त असेल त्याला आरती त्याची पूर्ण करतात भगवान परमात्मा. अर्थार्थी एखादा भक्त असेल तर त्याला जी पाहिजे असलेली इच्छा आहे ती गोष्ट देतात. पण भगवान परमात्मा म्हणतात सगळं दिलं आम्ही, आमचं शरीरसुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. परंतु त्या ठिकाणी एक प्रेम जे आहे ज्या प्रेमामध्ये कुठलाही मीपणाचा लेश नाही किंवा प्रेम मात्र आम्ही असं राखून ठेवलेलं आहे. मग प्रेम कोणाकरता तुम्ही राखून ठेवलेलं आहे? भगवान परमात्मा म्हणतात ते तैसेची सुख साजूक, साजूक असलेलं ते सुख आहे. जसं तूप असतं ना ते साजूक तूप आहे, म्हणजे ताजं ताजं तूप आहे.
आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रण नाही. असं माझ्यासुद्धा प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रण नाही आणि एकदम ताजं प्रेम आहे, नित्य नूतन प्रेम आहे. असं प्रेम मी जपून जपून ठेवलेलं आहे. भगवान म्हणतात कोणाकरता जपून ठेवलेलं आहे? प्रेमळा लागी देख ठेविले जतन. असे माझे प्रेमळ भक्त असतात, त्यांच्याकरताच ते प्रेम मी राखून ठेवलेलं आहे. ज्यांना प्रेमच पाहिजे त्यांना फक्त मी काय देत असतो? प्रेम देत असतो. जे म्हणतात देवा आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला फक्त काय तुमचं प्रेम पाहिजे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. अशा भक्तांच्या करता भगवान परमात्मा हे प्रेम राखून ठेवतात. बाकीच्या सगळ्या भक्तांना सर्व काही देऊन टाकलं आहे भगवंतानी, पण प्रेमळ भक्तांना मात्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपलं प्रेम जे आहे ते जपून ठेवतात. आणि ते शुद्ध प्रेम जे आहे, कुठल्याही प्रकारचं मिश्रण ज्या प्रेमामध्ये नाही, नित्यनूतन असलेलं जे प्रेम आहे, हे सगळं प्रेम भगवान परमात्मा त्या ठिकाणी अशा भक्तांच्या करता देतात. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाये जेणे, न धरावी मने शुद्धी देशकाळाची. अशा प्रकारचं जे प्रेम आहे ते भगवान परमात्मा आपल्या भक्तांना देतात. अनेक भक्तांना असं प्रेम भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. उदाहरण जर पाहायचं असेल तर नामदेव महाराजांना भगवान परमात्म्याने जे प्रेम दिलेलं आहे अशा पद्धतीचं प्रेम आहे. कारण नामदेव महाराजसुद्धा भगवंताशी अनन्य आहे. तीर्थावळीला जात असताना, तीर्थयात्रेला जात असताना नामदेव महाराजांची भगवंताला सोडून जाण्याची इच्छा नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांचा आग्रह आहे. म्हणून आग्रह होता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर नामदेव महाराजांना भगवंतानी जरी पाठवलं तर पुढं वर्णन असं केलं आहे की भगवान परमात्म्याला सुद्धा चैन पडत नव्हती. आज माझा नामा कुठं गेला असेल, तो झोपला असेल का, तो जेवला असेल का, कोण त्याची काळजी करत असेल, अशी काळजी भगवंताला इकडे पांडुरंगाला पडली, असं वर्णन नामदेव महाराजांनी केलं आहे. आणि नामदेव महाराजसुद्धा तिथे जरी गेलेले असले, तीर्थयात्रेला गेले, कुठं गेले तरी कुठल्या देवाचं दर्शन घेऊन त्यांना समाधान वाटत नव्हतं. फिरून आल्यानंतर भगवंताला सांगायला लागले नामदेव महाराज, अरे देवा फिरलो ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर पण पंढरीसारखं समाधान नाही. ऐसा विटेवर देव कोटे, ऐसे संत जन ऐसे हरिदास. हो, ऐसा विटेवर देव कोठे देव, मला असा देव दिसला नाही. अहो नामदेव महाराज भगवंताला म्हणायला लागले काय काय देव असे त्या देवाला हातही नाही आणि पायही नाही. अशा देवाचं दर्शन घ्यायला मला लाज वाटत होती. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. मला ते दर्शनसुद्धा आवडत नव्हतं, तुझ्या वाचून मला करमत नव्हतं. नवे नवे तहान लागल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सिद्धीच्या द्वारे पाणी पिऊन आले. मी तुम्हाला सुद्धा पाणी आणू का असं म्हटल्यावर नामदेव महाराजांनी स्वीकारलं नाही. नामदेव महाराज म्हणतात आम्ही हरिदास आहोत, आम्ही भगवत भक्त आहोत, मला जर सिद्धीची मदत घ्यावी लागली तर माझ्या भक्तीचा काय उपयोग आहे. आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं नाही नाही, माझा पांडुरंग परमात्मा आहे, त्याला पाणी पाजायचं असेल तर पाजेल. जो धावा सुरू केला तर मग काय झालं, विहीरच वर आली. सांगायचं तात्पर्य काय, असे जे भक्त असतात त्या भक्ताकरता भगवंताने सुद्धा आपलं प्रेम राखून ठेवलेलं आहे. प्रेमळा लागी देख ठेविले जतन. म्हणून माझं प्रेमसुद्धा मी जपून ठेवलेलं आहे. हो, अशा प्रेमळ भक्तांकरताच भगवान परमात्मा ते प्रेम काढतात. देवी लक्ष्मी ऐशी जवळीक. बोला पुढे आता. तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण सिंहाचे बीक यातेची आथी. अनेक लोकांना भगवंतानी ते प्रेम मुद्दाम जपून ठेवलं अर्जुनासाठी बरं का. अर्जुनाविषयी जे भगवंताचं प्रेम आहे, या जगदीश्वराचे प्रेम कैसे दिसतसे निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले असं म्हटले. जे न सांगेची पिता वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीशी,
सांगेची बंधू बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनाशी बोलत असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा कोणाला सांगत नाहीत. आणि असं गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगतात. याला सांगायचं त्याचं कारण आहे प्रेम. प्रेम असल्यामुळे भगवान परमात्म्याने आपल्या शरीराचाही विचार केला नाही. आपण कोण आहेत? देवपणाची सगळी बिरुद भगवंतांनी सांडलेली आहे, सोडून दिलेली आहेत. मी देवपणाची सगळी बिरुद भगवान म्हणतात विसरलो तुझ्या करता. हो, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. हो, देवपणाची बिरुद सांडली अशी एक ओवी आहे. हां, मिया देवपणाची बिरुदे, हां, सगळा देवपणा विसरलो आणि सारथी झालो. लोक म्हणतील अहो एवढा मोठा भगवान परमात्मा वैकुंठाचा ना वैकुंठाधीश असलेला परमात्मा आणि तो सारथी झाला. भगवान म्हणतात त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे अर्जुनाच्या विषयी माझं असलेलं प्रेम आहे. आणि म्हणून प्रेमळासाठी हे सगळं सुख आम्ही ठेवलेलं आहे. प्रेमळासाठी प्रेमळा लागी देख ठेविले, जतन करून ठेवलेलं आहे प्रेम. आणि मग भगवान परमात्मासुद्धा ते जतन केलेलं जे प्रेम आहे, असे भक्त भेटले की मग त्यांना ते प्रेम देतात. जसं आई असते ती काहीतरी अशा गोष्टी असतात की ती राखून ठेवते आणि बरोबर प्रेमाचा मुलगा आला का त्याला ती देऊन टाकते. आम्ही सुद्धा व्यवहारामध्ये काही गोष्टी राखून ठेवतो आणि प्रेमाची व्यक्ती आल्यानंतर त्याला ती गोष्ट देतो. तसं भगवान परमात्मासुद्धा प्रेमाची व्यक्ती आली की मग त्याला प्रेम काढतात बाहेर. बाकी मग कोणी आलं तर त्याला जे जे काही पाहिजे, स्वर्ग आहे, मोक्ष आहे, भोग आहे, सगळं काही ठेवलेलं आहे. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळ घेवो आपण यासाठी, या बोली बोली जत गोठी तैसिया नवती गा. भगवान परमात्मा म्हणतात हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण यासाठी, या बोली बोली जता गोष्टी तैसिया नवती गा. अर्जुना, येथपर्यंत वर सांगितलेल्या आम्ही ज्या काही गोष्टी आहेत, आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतो आणि या गोष्टी शब्दाने सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. भगवान परमात्मा म्हणतात प्रसंग आला, आम्ही आता तुला सांगितलं की मी माझ्या भक्तावर किती प्रेम करतो. तर प्रेम करत असताना भगवान परमात्मा म्हणतात की आम्ही आपलेपणाचा सुद्धा विचार करत नाही, माझ्या शरीराचा सुद्धा मी विचार केला नाही. भक्तांच्या करता, जे प्रेमळ भक्त आले त्यांच्या करता हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळ घेवो आपण यासाठी. प्रेमळ भक्त आम्ही आपल्यासाठी सुद्धा घ्यायला तयार आहे. फक्त प्रेमळ भक्त पाहिजे. मग त्या प्रेमळ भक्तावर आम्ही आपल्यासाठी प्रेमळ भक्त घेतो म्हणजे काय? भगवान म्हणतात की त्या ठिकाणी कदाचित आम्ही आमच्या शरीरावर सुद्धा प्रेम करणार नाही, पण तेवढं प्रेम आमच्या प्रेमळ भक्तावर करतो. भक्त जसं म्हणतात बहु आवडशी जीवा पासोनिया, जीवापेक्षा त्यांना सुद्धा मी आवडतो, तसा माझा प्रेमळ भक्त माझ्या जीवापेक्षा सुद्धा मला जास्त आवडतो. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणून भगवंतानी अर्जुनाला इथे किरीटी शब्द वापरला आहे, कारण तू सुद्धा त्या प्रेमळ भक्तांच्या यादीमध्ये आहे. प्रेमळ जेवढे काही भक्त असतील त्या सगळ्या भक्तामध्ये पाचाही आता पांडवामध्ये पांडवा अर्जुनावर भगवंताचं 5 पांडवामध्ये जास्त प्रेम आहे. पाचाही आत अर्जुना श्रीकृष्ण सावयाची झाला आधीना, कामुक जैसा अंगना आपयता कीजे म्हटलेलं आहे. जसा कामुक पुरुष आहे त्या बाईला वश झालेला असतो, त्याप्रमाणे तियेचेनी छंदे नाचे, श्रेयेचेनी छंदे नाचे, चित्त आराधी श्रेयेचे, तियेचेनी छंदे नाचे, माखड गारुडियाचे
जैसे होय तसं जसं असतं तसं भगवान म्हणतात मी आज तुझा क्रीडामुख झालेलो आहे. तुझ्या बोलण्यावर मी नाचतोय. तू म्हणेल ते मी हा कोपे तरी निवांतच आहे, ऋषे तरी बुजावत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. हो, अर्जुनाने जरी रागवलं तरी भगवान परमात्मा त्याला समजवतात. कोपे तरी निवांतच आहे, जरी रागवलं तरी निवांत सहन करतात. हो, अनेक प्रकारचे अपराध केले अर्जुनाने, पण तरीसुद्धा भगवान परमात्मा ते सहन करतात. याला कारण जर काय असेल तर अर्जुनाच्या विषयी प्रेम, म्हणून किरीटी शब्द वापरला आहे. तू सुद्धा किरीटी आहेस. आम्ही प्रेमळ घेवो आपण यासाठी, आम्ही आमच्या सगळ्यांच्या करता सगळ्यासाठी आमचा प्रेमळ भक्त घेऊ, असा सुद्धा अर्थ आपल्याला करता येईल बरं का. मला सगळं द्यायची वेळ आली तरीसुद्धा मी देतो, पण माझा प्रेमळ भक्त घेतो. भगवान परमात्म्याकडे मदत मागण्याकरता पहिला दुर्योधन गेला का अर्जुन गेला? युद्ध ठरल्यानंतर पहिला दुर्योधन गेला बरं का. हो, अर्जुनाच्या अगोदर दुर्योधन देवाकडे पोचला बरं का. जसा अर्जुन देवळात जातो तसा दुर्योधन सुद्धा जातो. नवे अर्जुनाच्या आधी दुर्योधन देवळात गेलेला असतो, पण हेतू दोघाचा वेगळा आहे बरं का. दुर्योधन गेला आणि भगवान परमात्मेच्या डोक्याजवळ जाऊन बसला. बहुतेक दुर्योधन देवाच्या डोक्यावर जाऊन बसतात, आणि अर्जुन गेले मागून आणि कुठं जाऊन बसले? पायाजवळ. दुर्योधन आला त्यावेळेसही भगवान जागेच होते, पण भगवंतांनी झोपण्याचं नाटक केलं. कुठून बियाद आली कोण अष्टोक म्हटले. देवाला आवडीचा भक्त आला तरच भेटावंसं वाटतं, आणि अर्जुन आलेची नुसती चाहूल लागली, पायाजवळ बसल्याबरोबर लगेच तोंडावरचं काढलं उपरण आणि सांगितलं, अर्जुना तू कधी आला? अर्जुना तू कधी आला? अर्जुन बोलायच्या अगोदरच दुर्योधन इकडून म्हणायला लागला, देवा इकडं माझ्याकडे बघा, मी पहिल्यांदा आलोय. तू जरी पहिल्यांदा आलेला असला तरी सुद्धा पहिल्यांदा मला अर्जुन दृष्टीस पडलेला आहे. बरं जाऊ दे, कशाला भांडायचे, तुम्ही कशा करता दोघं आले? म्हटले देवा तुम्हाला माहिती आहे ना, युद्ध ठरलेलं आहे आणि आम्ही तुमच्याकडे दोघंही मदत मागण्याकरता आलेलो आहोत. तेव्हा भगवंतांनी सांगितलं बघा, दोन विभाग करतो मी. एका बाजूला माझं सगळं सैन्य आणि एका बाजूला मी. पण मी असा आहे की मी हातात शस्त्र धरणार नाही. 4 युक्तीच्या गोष्टी सांगील, मग तुम्हाला काय मागायचं आहे ते मागून घ्या. तेव्हा पहिला नंबर मागण्याचा अर्जुनाचा. दुर्योधनाला असं वाटलं आता अर्जुनाने जर सेना मागितलं आपलं सगळं बिघडलं. आपल्याला ह्याला काय करायचं आहे? आपल्याला कोण पाहिजे? सेना पाहिजे. पण अर्जुनाने भगवंताला सांगितलं तो मज व्हावा देवा, तुम्ही मला पाहिजे. कदाचित भगवान परमात्मा अर्जुन त्या दुर्योधनाच्या बाजूने लढण्याकरता शरीराने सुद्धा गेले असते, पण मन मात्र भगवंताचं कुठं राहिलं असतं? अर्जुनाच्या बाजूने. भीष्माचार्य द्रोणाचार्य जरी शरीराने त्या दुर्योधनाच्या बाजूने लढत असले तरी सुद्धा मन कुठून होतं? आशीर्वाद कोणाच्या बाजूने होते? प्रेम कोणाच्या बाजूने होतं? आणि म्हणून भगवान म्हणतात आम्ही प्रेमळ घेवो आपण यासाठी. प्रेमळ जे भक्त असतात त्यांना आम्ही घेतो. कदाचित आमचं सगळं द्यावं लागलं तरीसुद्धा आम्हाला कोण पाहिजे? प्रेमळ भक्त पाहिजे. मी कदाचित लक्ष्मीलाही पाठवून देईल, मी कदाचित शेषालाही पाठवून देईल, आमच्या घरातलं सगळं पाठवून देईल, परंतु प्रेमळ भक्तांची सेवा मात्र मी स्वतःच करणार. प्रेमळ भक्त मला आवडतात. कदाचित माझं शरीर जरी द्यावं लागलं, माझा जीवभाव जरी द्यावा लागला तरीसुद्धा अशा प्रेमळ भक्तांच्या करता मी तयार आहे. या बोली जत गोठी तैसिया नव्हती. पण आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत का? बोलण्यासारख्या आहेत का? बोलून प्रेम दाखवता येतं का? प्रेम नये बोलता दाविता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे असं म्हटलेलं आहे. प्रेम बोललं की ते प्रेम राहत नाही बरं का. ते शास्त्रामध्ये कुठेतरी असं एक वचन आलं आहे, प्रेमाचा जो दिवा आहे तो हृदयामध्ये तेवत असतो, पण तो दिवा जो आहे
मी प्रेम करतो असं म्हणण्याकरता तोंड उघडलं की बाहेरून हवा आत जाते आणि तो दिवा काय होतो, विझतो. म्हणून मी प्रेम करतो असं जो म्हणतो त्याचं खरं प्रेम असेलच सांगता येत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात ह्या गोष्टी काही बोलण्यासारख्या आहेत का? माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं भक्तांच्यावर मी खूप प्रेम करतो हे म्हणण्यासारखं नाही. प्रेम कसं आहे, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम असं म्हटलेलं आहे. मूक आस्वादनवत म्हटलं आहे. जसं मुक्या माणसाने साखर खाल्ली, गूळ खाल्ला, त्याला विचारलं कशी गे साखर, त्याला सांगता येते का हो? सांगता येत नाही. कशी लागली साखर, तो काय करतो, साखर आणतो आणि आपल्या तोंडात घालतो, मग बघ आता कशी लागली. तसं प्रेमाची गोष्ट आहे. प्रेम जे आहे ते अनुभवानेच कळतं. मी माझ्या भक्तावर किती प्रेम करतो हे मी सांगू शकत नाही, भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून या बोली जत गोटी तैसिया नव्हती गा. बोलण्यासारख्या या सगळ्या गोष्टी नाहीत. तो अनेक ठिकाणी पाहिलेला आहे आणि माझ्या चरित्रामध्ये सुद्धा तुला पाहता येईल. अर्जुना, तुलासुद्धा माझ्या कितीतरी अनुभवाच्या गोष्टी माहिती आहेत. अशा भक्तांच्यावर मी किती प्रेम करतो हे बोलण्यासारखं नाही, त्या अनुभवण्याच्याच गोष्टी आहेत. आणखीन माझ्या भक्तांच्या करता त्या प्रेमामुळे मी काय काय करतो त्याचा विचार भगवान सांगतात. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. कशा प्रकारे मी त्यांना ज्ञान देतो हे भगवान परमात्मा सांगतात. याचा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान